नमस्कार, मी उज्ज्वला. मी आज रेसिपीमध्ये चिकन गुंडे दाखवणार आहे तुम्हाला. त्याच्यासाठी मी बिगर हड्डीचं 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे. आता हे मला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. ही कोथिंबीर आहे, याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, दालचिनी पावडर, कस्तुरी मेथी, पुदिना हे सारे एकत्र करून ठेवलेलं आहे. हे एक छोटा कांदा आहे, 3 चमचे बेसन आहे, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे, गरम मसाला आहे, 1 चमचा लाल तिखट आहे, अर्धा चमचा मीठ आहे. आता हे मी मिक्सरच्या भांड्यात टाकते आहे. आपल्याला हे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बघा, खूप छान झालेलं आहे. असंच करायचं, जास्त बारीक करायची गरज नाही आहे. आपण अर्धा लिंबू पिळून घेऊ याच्यावर. त्याच्यानंतर छोटा कांदा आहे, तो पण मी याच्यात टाकून घेते. हे मसाला केलेला आहे. त्यानंतर मसाला आहे. त्याच्यानंतर हे पीठ आहे. एक चमचा तेल पण टाकायचं आपल्याला. त्याच्यानंतर आता मी काढून झाले कोथिंबीर टाकते. सारं आम्ही एकत्र करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता छोटे छोटे गोळे करून हातावर थापून घेऊन आता तळू बी शकता तुम्ही, पण मी तळणार नाही आहे. पॅनमध्ये थोडं थोडं तेल टाकून मी हे करणार आहे कटलेटसारखं. हे बघा, या साईजचे करायचे, मोठे बी करू शकता तुम्ही. मी 2 पळ्या तेल गरम करायला टाकले. हे बघा, अशा यानं लाल झाले होऊन द्यायचे. त्याच्यानंतर एक साईड पूर्ण पलटी करून लाल झाल्याच्या नंतरच पलटी करायची. हे बघा, आपले चिकन गुंडे झालेले आहे. तुम्ही करून बघा, खाऊन बघा, खूप छान लागतात. पुदिन्याच्या चटणी बरोबर, याच्याबरोबर पण मी पुदिन्याची चटणी नाही केलेली. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.